सिद्धेने तर आज माझच दाखवला. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमचा लाडका आदर्श. रोजच्या सारखं सकाळी उठून मस्तपैकी अंघोळ केलं. अंघोळ करून गरमी होत होती म्हणून डायरेक्ट उसाचा रस प्यायला आलो. आपण उसाचा रस प्यायला आलतो गणपती मंदिरच्या बाजूला कानिफनाथ उसाचं सेंटर. अरे एक नंबर ऊस भेटतो आपल्या मित्राचाच आहे. या मग व्हिजिट करा. त्यानंतर आपण दिनाला भेटायला आलो. दिना म्हणला, "तर काय तुम्ही इथं टाईमपास करताय, जावा घरी गप इथं उन्हाचं एवढं तुम्हाला टेन्शन नाही लागलंय." आता त्याला म्हणलं, "टेन्शन नको घेऊ, तो तर मोबाईल बघत बसला." ह्याला म्हणलं, "गिऱ्हाईक कर, तुला काही कामधंदे नाहीत दुसरे. जाऊ दे," म्हणलं, "आपण निघावं मेडिकलला." मेडिकलला आलं की आपला सिद्ध्या भेटला. सिद्ध्याला म्हणलं, "एवढं सगळं माल आहे, पटापटा लावून घे, उगाच टाईमपास नको करू." सिद्ध्या मलाच शिकवायला लागला, "तू मला शिकवणार का आता?" असं तसं मला बोलायला लागलाय. मग सिद्ध्या म्हणतोय, "मला आता राग आला ना, मी काय पण करेन." म्हणलं, "काय करतो सांग बरं?" मग सिद्ध्याने घेतलं तिथलं कॉकरोच मारायचं स्प्रे आणि मारायला लागला माझ्यावर. एक दिवशी मलाच मारून टाकल बाबा हे. काय येडे माणूस आहे ह्यो. बाबा हे बघा, याच्यापासून लांबच राहतो आता. त्यानंतर मल्हार आला आणि डायरेक्ट बॉक्समध्ये बसला. त्याला म्हणलं, "अहो शेठ खुर्चीवर तरी बसा." डायरेक्ट बॉक्समध्ये बसले शेठ. नंतर हे बघा सिद्ध्या, ह्याला म्हणलं, "कामं करत रे बघा." हे सगळे कुरकुऱ्याच्या ह्याच्याने अंघोळ करायला लागलाय. ह्याला म्हणलं, "लवकर लवकर कामं कर." अभी मजा आएगा ना भिड़ो. त्याला म्हणलं, "सगळं आज एवढं सगळं कुरकुरे लावून घे, तुला मस्तपैकी कॉफी पाजतो." मग कॉफी प्यायला आल्यावर सगळं कॉफी ह्यानेच पिलं. खत्म. बाय बाय टाटा. म्हणून मी ह्याला कुठे घेऊन जात नाही, याच कारणामुळं.